नमस्कार मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा। तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हॅपी गुढीपाडवा। तर आज आपण करणार आहे श्रीखंड पुरी। इथे तुम्ही बघू शकता, इथं मी अर्धा लिटर दही घेतलंय। मी रात्रीला एक दूध बॅग आणली होती अर्धा लिटरची, त्याचं मी रात्रीभर दही बनवलं। तर हे अर्धा लिटर दही आहे आणि यासाठी आपल्याला लागणार आहे हा कॉटनचा कपडा। तो आता मी चांगला धुवून घेते आणि मग आपण हे दही या कॉटनच्या कपड्यामध्ये काढू श्रीखंड बनवण्यासाठी। आता आपला चक्का चांगला तयार झाला आहे। आता आपण याला कपड्यामधून काढून पातेल्यात टाकून देऊ। बघा, खूप छान पद्धतीने झाला आहे तो तयार। एकदम पनीरच दिसतंय ते। आता एक कपड्याला लागलेलं मी सगळं काढून घेते एकदा। आता आपण हे सगळं पूर्णपणे कपड्यामधून काढून घेतलंय। आता आपण हे यांनी मिक्स करून घेऊ रवीच्या साहाय्याने। आज गुढीपाडवा स्पेशल म्हटलं तर श्रीखंड पुरी तयार होती आहे। तर त्यासाठी तयारी चालू आहे श्रीखंडाची, बघू शकता। चांगलं मिक्स झालंय हे। याच्यामध्ये आपण आता साखर टाकून देऊ। आपण पाहिजे तशी साखर टाकू, एकदम आपण नाही टाकायची। पिठी साखर तयार केलेली आहे। तर जसं तुम्हाला गोड खायची इच्छा आहे, जसं जास्त तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही पिठी साखर टाकू शकता। आणि त्याला छानपैकी आता मिक्स करतोय। बघू शकता आता तुम्ही, आपलं हे चांगलं फेटून झालंय श्रीखंड। श्रीखंड आपलं पूर्णपणे आता रेडी आहे। आता यामध्ये जाणार आहे। आता हे मी मार्केटमधून हे आणलं होतं एव्हरेजचा दूध मसाला। आपण ते तो आता तो मी त्याच्यामध्ये त्याच्यात ॲड करणार आहे। त्या मसाल्याने त्या श्रीखंडाला आणखी आहे ना खूप छान चव येणार आहे। तर आपण त्यासाठी ते ॲड करतोय। 1 चम्मच आपण घेतलाय, आणखी थोडंसं घालतोय। बघू शकता, त्याला आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेऊ। छान आपलं श्रीखंड तयार आहे घरच्या घरी। एकदम सोपी पद्धत। तुम्ही पण करून बघा। तर चला आपण आता याला बाउलमध्ये काढून घेऊया श्रीखंडाला। श्रीखंड आपलं पूर्णपणे रेडी आहे। श्रीखंड तयार आहे आपलं। याला मी बाउलमध्ये काढून घेते। आपलं श्रीखंड रेडी आहे। आता आपण त्यावरती ना आणखी थोडासा मसाला वरतून घालूया। शेअर करू। हां, बघा दिसायला किती सुंदर दिसतंय ते। बघू शकता, घरच्या घरी आपण छान असं श्रीखंड आपण रेडी केलेलं आहे। आता आपण तयारी करणार आहोत त्यासोबत खाण्यासाठी पुरीची। तर चला आपण आता ना पुरीच्या तयारीसाठी आपण जे आहे ना कढई ठेवलेली आहे। लोखंडाची कढई ठेवली आहे आपण। त्याच्यात आपण याच्यात तेल टाकून देऊ। लोखंडाच्या कढईला तेल कमी करताना यूज करते, त्याच्यामुळे मी तीच यूज करत राहते। तर चला आपण छोटे छोटे पुरीचे उंडे बनवलेले आहे। आपण आता पुरीची तयारी पहिलेच करून ठेवली होती।
तर चला स्टार्ट करा पुरे लाटायला. पुरी जास्त पातळ पण नाही करायची, थोडी जाडसर ठेवायची अशी. एकदम पण पातळ नाही करायची, मग ती छान फुगल्या जाईल. तेल टाकूपर्यंत मी पूर्ण पुरी तयार करून घेते. आज गुढीपाडवा असल्यामुळं म्हटलं स्पेशल काय बनवायचं. मग आम्ही विचार केला की चला श्रीखंड पुरी बनवूया, जी की झटपट आणि लवकर होणारी रेसिपी आहे. आणि ही रेसिपी सगळ्यांनाच आवडते. तर आम्ही विचार केला मग त्यासाठी आपण हीच रेसिपी बनवूया. तर चला आपलं तेल गरम होतं आहे, 2 पुऱ्या आपल्या रेडी आहे. आपल्या पुऱ्या पूर्णपणे लाटून झालेल्या आहे. आता आपण तेल बघूयात गरम झाले की नाही. थोडा आणखी वेळ आहे तेल गरम व्हायला. बघू शकता तेल गरम झाले पूर्णपणे. आपण आता पुरीला सुरुवात करूया. तर चला बघा, छानपैकी आपली पुरी अशी टमटम फुगतीये. बघू शकता आपली पुरी एकदम छानपैकी फुलली आहे. लोखंडाच्या कढईमध्ये केलं ना ते जास्त तेल पीत नाही पुरी. थोडी झाली आपली, आपण काढून घेऊ. दोन्ही साईडने एकदम व्यवस्थित झाली ती. लगेच मी दुसरी पण टाकून देते. बघू शकता एकदम फुलली ती. आपल्या दोन्ही पण पुऱ्या आहे ना अशा टमाटम फुगलेले आहे. कारण की आपण आहे ना तसं आहे ना पीठ आपण भिजून ठेवलेलं होतं. दोन्ही साईडनी आपण चांगली हे झाली. अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊ आता. ही थोडी तुम्ही बघू शकता
पूर्ण आहे ना, पुरे आहे ना टमाटम फुगलेलं आहे पूर्ण. झालंय आपलं. आता हे आपण गॅस बंद करून देऊ. बघू शकता आपली पुरी एकदम छान झाली आहे. छान अशा टमाटम आपल्या पुरे फुगलेले आहे आणि श्रीखंड पण आपलं इतकं छानपैकी रेडी झालेलं आहे ना, कारण आपण त्यासाठी खूपच मेहनत घेतलेली होती ना, त्यामुळे ना खूप छान झाले सर्व दोन्ही. तर चला, आपली पुरी आणि श्रीखंड गुढीपाडवा स्पेशल रेसिपी रेडी आहे. तर आपण त्याला आता या प्लेटमध्ये काढून घेऊया. करूया. ओके. बघू शकता किती छान, एकदम छान अशी आपली गुढीपाडवा स्पेशल डिश रेडी आहे. बघू शकता श्रीखंड आणि त्याच्यावरती मसाला आणि आपली टमाटम फुगलेली पुरी. तर काय बोलशील यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडवा स्पेशल? कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या माझ्याकडे श्रीखंड पुरी खायला. आणि आणखी एकदा आमच्या दोघांकडनं आहे ना तुम्हाला यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.